नमस्कार, मी डॉक्टर अभिजित आवटी, प्रिन्सिपल ट्रिनिटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च. आज मी तुम्हाला इंजिनिअरिंग ऑप्शन्स फॉर्म कसे भरावेत त्याचबरोबर डेमो आता तुम्हाला देणार आहे. सर्वात पहिल्यांदा आपल्याला समजून घ्यायचं की ऑप्शन फॉर्म भरताना एक कोड आपल्या समोर येईल. त्या कोडचा मतलब काय असतो? पहिला नंबर जो असतो कोडचा तो असतो रिजन नंबर. म्हणजे आपल्याला पुणे युनिव्हर्सिटीला अप्लाय करायचं असेल तर आपण 6 नंबर वापरतो. मुंबईला असेल युनिव्हर्सिटी, अमरावती युनिव्हर्सिटी, वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीसाठीचा तो कोड दिलेला असतो. पुढचे 3 कोड जे असतात 2, 3, 4 नंबर्स ते कॉलेजचे कोड असतात. फॉर एक्झाम्पल आमचं ट्रिनिटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च आहे तर आमचा कोड आहे 184. त्याच्या पुढचा जो 3 नंबरचा कोड असतो तो असतो ब्रँच कोड. म्हणजे मेकॅनिकल, सिव्हिल, आयटी याच्यासाठी स्पेसिफाईड ब्रँच कोड्स आहेत जे सगळ्या कॉलेजेसला कॉमन लागतात. त्याच्यानंतरचे पुढचे 2 नंबर जे असतात ते असतात आयदर फर्स्ट शिफ्ट किंवा सेकंड शिफ्ट. जे कॉलेजेस सकाळी नॉर्मली 8 ते 9 ला स्टार्ट होतात आणि ते 3 ते 3:30 ला संपतात ते फर्स्ट शिफ्ट मध्ये चालतात आणि नॉर्मली सेकंड शिफ्ट ही दुपारी सुरू होते. कोणी दुपारच्या शिफ्टला नॉर्मली प्रेफर करत नाही कारण एज्युकेशन सकाळी घ्यावं म्हणजे संध्याकाळी मुलं फ्री राहतात अभ्यासासाठी, म्हणून प्रत्येक जण हा फर्स्ट शिफ्टला प्रेफर करतो. आता हे काही डीटी रिजन नंबर्स आहेत. जर तुम्हाला अमरावती युनिव्हर्सिटी जायचं असेल तर तुम्हाला पहिल्यांदा 1 सिलेक्ट करावं लागेल किंवा 1 आपला सुरुवात असेल. मराठवाडा युनिव्हर्सिटीला 2, मुंबई युनिव्हर्सिटीला 3. आता आपण पुणे युनिव्हर्सिटीसाठी अप्लाय करत असाल तर आपला कोड जो सुरुवात असेल तो 6 पासून असेल. म्हणजे इंजिनिअरिंग पुणे युनिव्हर्सिटीच्या अंडर जेवढे इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत त्यांचा कोड हा स्टार्टिंगचा 6 पासून असेल. आणि हे काही ब्रँच कोड आहेत म्हणजे हे स्टँडर्ड असतात. हे प्रत्येक इंजिनिअरिंग कॉलेजेसला ह्या ब्रँचेससाठी हे कॉमन कोड आहेत. म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग घ्यायचं असेल तर तुम्हाला 191 हा नंबर वापरायचा आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आमच्या कॉलेजमध्ये जर तुम्हाला सिव्हिल हवा असेल तर तुम्हाला आमचा पहिल्यांदा कोड येईल तो 6, नंतर कॉलेज कोड असतो आमचा तो 184 आणि त्याच्या पुढे तुम्हाला लिहायचंय 191 आणि परत पुढे 10 लिहायचं आहे. 10 स्टँड फॉर फर्स्ट शिफ्ट. कॉम्प्युटर इंजिनिअरिंग तुम्हाला घ्यायचं असेल ट्रिनिटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च मध्ये तर आमचा कॉलेजचा कोड आहे 6 फॉर पुणे रिजन, 184 कॉलेजचा कोड, 245 हा ब्रँचचा कोड आणि 10 हा कॉम्प्युटरचा कोड. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हवे असेल तर कोड घ्या आहे आपला 6 फॉर पुणे रिजन, 184 ट्रिनिटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च, 246 हा ब्रँचचा म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा कोड आणि 10 म्हणजे फर्स्ट शिफ्ट. अशा प्रकारे ENTC ला 437, मेकॅनिकलला 612 आणि इलेक्ट्रिकलला 293 हे स्टँडर्ड कोड्स आहेत. मी परत एकदा उदाहरण म्हणून तुम्हाला दाखवतो. ट्रिनिटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्चला मेकॅनिकल इंजिनिअरिंगला जर आपल्याला ऍडमिशन घ्यायचं असेल, मेकॅनिकल ब्रँचला हवं असेल तर पहिला कोड जो आहे तो 6 रिजन कोड पुणे म्हणून, 184 आमच्या ट्रिनिटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्चचा कोड, 612 हा मेकॅनिकल इंजिनिअरिंग साठीचा कोड आणि आम्ही फर्स्ट शिफ्ट मध्ये रन करतो म्हणून आमचं 10 हा नंबर येणार. अशा पद्धतीने आपल्याला एक्झाम्पल्स आपल्याला सेट केलेला आहे. आता आमच्या कॉलेजबद्दल जर सांगायचं ठरलं तर आमच्याकडे मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, सिव्हिल, कॉम्प्युटर, इलेक्ट्रिकल आणि आयटी अशा सर्व ब्रँचेस आहेत आणि समोरच तुम्हाला चॉईस कोड दिलेले आहेत. तर तुम्ही चॉईस कोड प्लस कॉलेज असं दोन्हीचं नाव वाचायचंय आणि मग ऑप्शन फॉर्म मध्ये आपलं नाव टाकायचंय. आता काय होतं, बऱ्याच कॉलेजेसची नावं ही जवळपास सेम असतात. आता एकाच संस्थेचे फॉर एक्झाम्पल डीवायचे अनेक कॉलेजेस आहेत, सिंहगडचे 3-4 कॉलेजेस आहेत, ट्रिनिटीचे सुद्धा आमचे 2 कॉलेजेस आहेत. तर तुम्हाला जर ट्रिनिटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च जे सर्वात जुनं आणि नावाजलेलं कॉलेज आहे त्या कॉलेजला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्याचा कोड आहे 6184 आणि जर तुम्हाला ट्रिनिटी अकॅडमीला घ्यायचं असेल तर त्याचा कोड आहे 6634. तर तुम्ही नुसतं ट्रिनिटी नाव न वाचता पूर्ण शब्द वाचणं गरजेचं आहे की ट्रिनिटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च आणि कोड जर 6184 असेल तर आपण हे TCAR कॉलेज सिलेक्ट केलंय आणि जर तुम्हाला अकॅडमी हवी असेल तर तुम्हाला 6634 नी सिलेक्शन करावं लागेल. आता ट्रिनिटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मी जसं सांगितलं की ज्या कॉलेजेसमध्ये 99% रिझल्ट लागला ह्या वर्षी फायनल इयरचा आणि 80%हून अधिक प्लेसमेंट झालेला आहे अशा सर्वात जुन्या कॉलेजच्या आमची जर फीज आहे ती आहे 99,000. ओबीसी साठी फी आहे 56,000, SC ला 2200, ST NT ला आमची फीज आहे 12,000. हॉस्टेलची आमची साधारणतः फी आहे 31,000 रुपये. त्याच्या अंडर तुम्हाला 20,000 रुपये हे रिटर्न मिळतात पंजाबराव देशमुखच्या स्कीमच्या अंडर. तुम्ही कुठल्याही खालच्या फोन नंबरवर ऑप्शन फॉर्म भरताना काही अडचण असेल तर फोन करू शकता. आता मी तुम्हाला थोड्या वेळातच डेमो देतो ऍक्च्युअल एका विद्यार्थ्याचा की ऑप्शन फॉर्म कसा भरता येईल. त्याच्यात तुम्हाला क्लिअर गोष्टी कळतील. जर काही अडचण आली तर तुम्ही आम्हाला ह्या फोन नंबरवर कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला आता डेमो दाखवतो एखादा. पहिल्यांदा तुम्हाला सर्वात पहिल्यांदा काय करायचं असेल तर एक FE2020 mahacet.org ह्या वेबसाईटवर जायचंय. तिथे ऑलरेडी रजिस्टर्ड असं एक टॅब असेल त्याला क्लिक करायचंय.
ऑलरेडी रजिस्टर्डला टॅबला क्लिक केल्यानंतर तुमचा ऍप्लिकेशन आयडी जो असतो, प्रत्येक विद्यार्थ्याला एक ऍप्लिकेशन आयडी आलेला असेल, तो तुम्ही रेकॉर्ड करायचा, तिथे टाईप करायचा आहे. त्याच्यानंतर त्याचा पासवर्ड तुमच्याकडे ऑलरेडी असेल, हा पासवर्ड कुणाला आपल्याला तिथे टाकायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला साइन इन करायचं आहे. साइन इन केल्यानंतर तुमचे सगळे डिटेल्स दिसतील. एकदा ते मी बघून घ्यायचंय. विद्यार्थ्याचं नाव, कॅन्डिडेट, ऍप्लिकेशन आयडी आणि सगळ्यात खालच्या पेजला यायचंय. त्याच पेजच्या सगळ्यात खाली लिहिलेलं आहे प्रोसीड टू फिल ऑप्शन फॉर्म. त्याला क्लिक करायचंय तुम्हाला. आता तुम्हाला ऑप्शन्स फॉर्म भरायचे. आता तुम्हाला सर्वात पहिल्यांदा कोर्स सिलेक्ट करायचा आहे. मला कॉम्प्युटर इंजिनिअरिंग हवंय, मेकॅनिकल हवंय. तर आता आपल्याला कॉम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी एखाद्या विद्यार्थ्याला ऍडमिशन घ्यायचंय तर तो कॉम्प्युटर इंजिनिअरिंग सिलेक्ट करेल. त्याच्यानंतर त्याला युनिव्हर्सिटी सिलेक्ट करायची. कुठल्या युनिव्हर्सिटीला हवं, तर आपल्याला सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीला घ्यायचंय. आपण युनिव्हर्सिटी सिलेक्ट केली. मग डिस्ट्रिक्ट, हे कॉलेज कुठे तुम्ही नोकरी करता, तर पुण्यामध्ये आहे. सो पुण्यातलं कॉलेज झालं. आता इन्स्टिट्यूट कुठल्या कुठल्या आपल्याला हवा आहेत, प्रायव्हेट हव्यात, गव्हर्नमेंट हव्यात की अनएडेड हव्यात. आता 90% महाराष्ट्रामध्ये अनएडेड कॉलेजेस आहेत, त्यामुळे आपले अनएडेड मध्येच मोडतं. तो अनएडेड ऑप्शन सिलेक्ट केला आणि नॉन ऑटोनॉमस आपण स्टेटस घेतला, कारण आपण युनिव्हर्सिटीला अफिलेटेड आहोत आणि आपल्या कुठल्याही मायनॉरिटीच्या अंडर येत नसल्यामुळे आपण नॉन मायनॉरिटी सिलेक्ट केलं आणि आपण सर्च इन्स्टिट्यूट म्हटलो. तर याच्या अंडर जेवढ्या इन्स्टिट्यूट्स आहेत पुणे युनिव्हर्सिटीच्या अंडर, त्या सगळ्या तुम्हाला आता खाली दिसतील. तुम्ही हळूहळू पेज स्क्रोल डाऊन केलं तर तुम्हाला इन्स्टिट्यूट दिसतील. प्रत्येक इन्स्टिट्यूटची सुरुवात ही 6 नंबरनी झाली. दिस शोज दॅट हे पुणे युनिव्हर्सिटीला आहे. आता आपल्याला ट्रिनिटी कॉलेजला जायचं म्हणून आपण जाणार 6184 ला. हे पहा, इथे नाव दिलेलं आहे ट्रिनिटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च. तुम्हाला हे शब्द पूर्ण वाचायचंय. त्याचबरोबर तुम्हाला हे बघायचंय की कॉलेजचा जो कोड आहे, तर तो कोड इथे डिस्प्ले होते का, 6184 हा आमचा कोड आहे. 6 फॉर पुणे युनिव्हर्सिटी, 184 कॉलेज कोड, 245 हा कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा कोर्स, फर्स्ट शिफ्ट म्हणून 10. असं करून आम्ही आमचं आता एक कॉलेज सिलेक्ट केलेलं आहे. पण लक्षात घ्या, कधी एक कॉलेज सिलेक्ट करायचं नाही, कारण तुम्हाला त्याच्यानंतर ऑप्शन राहत नाही बदलण्याचं. म्हणून अजून 1-2 कॉलेजेस आपण सिलेक्ट करू शकतो. तर आम्ही दुसरं एक कॉलेज घेतलेलं आहे. ते समजा आपण एक उदाहरण म्हणून पीआयसीटी वगैरे असेल तर बघा, पीआयसीटी एक घेऊन बघू आपण. हे आहे पीआयसीटी कॉलेज 6271. असं आम्ही अजून एक सिलेक्ट केलं पीआयसीटी. आणि त्याचबरोबर एखादं डीवाय पाटील घेऊन ठेवूया किंवा पीव्हीजी एक घेतलेलं आहे. अशा 3 कॉलेजेस आम्ही सिलेक्ट केलेले आहेत, 1, 2, 3. आता आमचा पहिला प्रेफरन्स ट्रिनिटी कॉलेजला आहे आणि बाकीचे 2 कॉलेजेस हे दुसरे घेतलेत. आता आम्ही इथे टाकलं, नेक्स्टला गेलो. आता आपल्याला जायचंय, सिलेक्टेड कॉलेजची लिस्ट तुम्हाला दिसली. पहिला प्रेफरन्स तुमचा दिलाय ट्रिनिटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च, कारण नावाजलेलं कॉलेज आहे. आणि पुढचे 2 कॉलेजेस जे आहेत त्यांना इथे आपल्याला ऑप्शन्स द्यायचे. सेव्ह अँड प्रोसीड म्हणायचंय. पहिला प्रेफरन्स हा इथे आम्ही दिलाय ट्रिनिटी कॉलेजला. मग अशी ती दिसलं, ती नावं दिसली शॉर्टलिस्ट झालेली. आता दुसरा प्रेफरन्स आम्ही दिलाय पीआयसीटीला आणि तिसरा प्रेफरन्स दिलाय आम्ही पीव्हीजी कॉलेजला. सो आता आपल्या ऑप्शन्स फ्रॉम प्रमाणे जर आपल्याला पहिलं ऍडमिशन झालं तर ते ट्रिनिटी कॉलेजला होईल. सेव्ह आणि प्रोसीड म्हणायचंय. फायनल एकदा ते परत चेक करतायत. ओके केलं. आता इथे तुमचे प्रेफरन्स आलेत बघा. चॉईस कोड 6184 ट्रिनिटी कॉलेज, 245 म्हणजे कॉम्प्युटर ब्रँच पहिला प्रेफरन्स आहे. इथे तुम्हाला फायनल ओके म्हणायचं. यानंतर तुम्हाला चेंज करता येणार नाही. सो आर यू शुअर, कन्फर्म, येस केलं की तुमचं प्रोसेस झालंय. आता तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल. तर तुमचं ऍडमिशन फॉर्म भरण्याची प्रोसेस शेवटची आहे. तुम्ही एक ओटीपी मोबाईलवर आल्या विद्यार्थ्याच्या, त्यांनी तो व्हेरीफाईड केलेला आहे. आता त्याला एक ओटीपी येईल मोबाईल नंबर दिल्यानंतर. तो ओटीपी त्याने इथे टाकला की तुमचा ऑप्शन फॉर्म भरणं कम्प्लीट झालेलं आहे. अशा पद्धतीने ही प्रोसेस कम्प्लीट होतीये. तुम्हाला जर काहीही डाऊट असतील ह्या रिलेटेड तर मगाशी फोन नंबर दिलेत, त्याला तुम्ही कॉन्टॅक्ट करा. आणि सर्वात महत्वाचं, ट्रिनिटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च 6184 ह्या कॉलेजचा नक्की विचार करा. थँक्यू.